इथं बघा स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये आम्ही आमच्या गल्लीमध्ये होळी केली आहे बघा. दरवर्षी आम्ही आमच्यात आणि शेजारच्या वशतामध्ये करत असतो, पण ह्या वर्षी पूर्ण गल्लीमध्येच आम्ही सार्वजनिक होळी केली आहे. तर समर्थानी आणि निखिल ह्या दोघांनी खूप मोठा पुढाकार घेतला आणि होळी साजरी केली आम्ही मोठ्या ह्याच्यामध्ये. आमच्या गल्लीतल्या सगळ्या बायका आणि बाहेरून पण बाहेरच्या गल्लीतल्या पण बायका आल्या होत्या खूपच. आणि खूप असं वाटत होतं की खूप मोठा सण आहे असं वाटत होतं आणि खूपच छान वाटत होतं बघा. आणि इकडं उजा आणि इकडं शेजारच्या 2 बायका आहेत, मी इथं पाठीमागं उभं राहिली. त्यांची पूजा कधी उरकते आणि मग मी पूजा कधी करणार आहे. मग आता इकडं समर्थ पण उभा राहिला आहे बघा होळी पेटवायला. तर समर्थ पण बोलतोय. चला तर आता का मी पूजा करायला बसले आहे बघा आणि नैवेद्य वगैरे ठेवलेला आहे. आणि खूप स्पीकरचा आवाज होता त्यामुळे मी व्हॉइसवर आवाज केला आहे आणि माझा आवाज त्याच्यामध्ये टाकला आहे बघा. किती खूप लोक जमली होती आणि इतकं छान वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं. आता मी म्हणते की गोल राऊंड मारायचं आहे, पाणी टाकायचं आहे बोलत होते मी. आणि गेल्या 15 दिवस झालं मी घरातच बसून आहे. तर आज एकदम बाहेर इतक्या माणसात आल्यामुळे मला पण खूप छान वाटलं. पाणी टाकायला लागले बघा. आणि इथं समर्थाने होळी पेटवली आहे बघा. समर्थाचं हातनं त्यालाच मान दिला होता होळी पेटवाय, कारण सगळं समर्थाने पूर्ण म्हणजे आमच्या सगळ्या म्हणजे सोसायटीत म्हणजे असं वर्गणी काढून होळी मस्तपैकी केली होती नाही का. सगळ्यांनी असं गौऱ्या वगैरे आणायला आहे ते सगळ्यांनी मदत छानपैकी केलेलं आहे बघा. इथं समर्थ पप्पा आले होते, सगळे समर्थाचे मित्र छोटे छोटे. निखिल काहीतरी सांगतोय बघा त्याला. जिथे जिथे हे लावलेलं आहे ना, तिथे जिथं लाव म्हणून तिथं कापूर लावला आलं. पप्पा आलं बघा, त्याला लागलं बाजार, त्याला खाली टाकून दिलं, पेपरला लावायला लागला. आणि एवढे सगळे लोक आले होते, किती मस्त वाटतंय. घरात म्हणजे कसं असतं, कोणच घराबाहेर पडत नाही आणि घराबाहेर असं सणवार असेल तर सगळे मिळून मिसळून असं तर खूप छान वाटतं. इथं आहे रमा. आता पण लागल्या पूजा करायला. इकडे आली दिदू घरी गेली होती आणि दादे आले आहेत मामा परत उड्या मारत. पहिले पूजा करायची का होळी पेटवायची? होळी पेटवायची नाही, होळी टाकायची नाही. पूजा करून मग नंतर होळी पेटवायची. येते विजव तर मग शेजारच्या आमच्या युट्यूब ह्याच्या ह्याच्यात होळी डिशेस कलर खेळतात बघा. आणि त्यांनी आणला सगळ्याच्या घरांना फसला. त्यांना एवढं चांगलं मेकअप केलेलं, सगळं वाटोळं केलं त्यांनी. आणि मग इथं मी होळी करताना समर्थाने होळी पेटवताना असे फोटो काढलेले आहेत आमचे.
पण त्या जागेला थोडा अंधार होता त्यामुळं काळेच फोटो निघलेले आहेत. आता एवढ्या सगळ्या बायकांचा फोटो इथं लावला तर टेप आणि ते त्यांच्या शेजारची शेजारच्या 2 बायका सगळ्या नाचत होत्या आणि मग ते टेपचा आवाज येत होता खूप. तर मी व्हॉइसर केलेला आहे आवाज आणि थोडासा आवाज त्यात गाण्याचा टाकलेला आहे की नंतर हे येईल म्हणून. तर खूप धमाल आणि एन्जॉय केलेले आहे. तर तुम्हाला 2 धुळवडीचा पण मस्तपैकी व्हिडिओ बघायला भेटणार आहे बघा. छानपैकी असा रंगपंचमी कशी खेळतात काय. आजच काय बायकांनी हो का पूर्ण लाल तोंडाला फसलंय. मस्त एन्जॉय केलेला आहे. सगळ्यांना हॅपी होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या श्रुतिकाचा पण जन्म होळी पौर्णिमेचाच आहे. होळी पौर्णिमेला झाली होती.